देशभरातील सायबर फ्रॉडचा धागा धामण गावात एका बँक खात्याने उडवली खळबळ. धामण गावातील बँक खाते ठरले सायबर गुन्हेगारांचे ट्रान्झिट पॉइंट. देशभरातील सायबर फसवणुकीचा मनी ट्रेल थेट धामणगाव रेल्वेपर्यंत पोहोचला असून सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेतील एका खात्यावर दत्तापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. दत्तापूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गृह मंत्रालयाच्या नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवरील देशभरातील सायबर फसवणुकीच्या तक्रारींचा तपास सुरू असताना धामणगाव रेल्वे येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेतील एक बँक खाते संशयास्पद असल्याचे आढळून आले. तपासात या खात्याविरुद्ध देशभरातून 6 सायबर फसवणुकीच्या तक्रारी नोंद असल्याचे समोर आले. या प्रकरणांमधील एकूण 3,84,929 इतकी रक्कम संबंधित खात्यात जमा झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांच्या तपासानुसार रक्कम जमा होताच ती विविध माध्यमातून तात्काळ काढून किंवा इतर खात्यांमध्ये वळवण्यात आली. तांत्रिक तपास आणि बँकेकडून प्राप्त कागदपत्रांच्या आधारे हे खाते जुना धामणगाव येथील पांडे लेआउट परिसरात राहणारे शिवाजी सुभाष चव्हाण यांच्या नावावर असल्याचे समोर आले. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता BNS 2023 मधील कलम 317(2), 318(4) आणि 3(5) अंतर्गत दत्तापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर फसवणूक करणाऱ्या संघटित टोळीचा शोध सुरू आहे. दरम्यान पोलिसांनी नागरिकांना ऑनलाईन गुंतवणुकीची आमिषे, बनावट नोकरीच्या ऑफर आणि डिजिटल अटक अशा फसव्या प्रकारांपासून सावध राहण्याचे आवाहन केले. ब्युरो रिपोर्ट, विदर्भ टुडे न्यूज, धामणगाव रेल्वे.